सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिक सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। ठाणे जिले में भाजपा को बड़ी मजबूती, विजय गायकवाड़ का हजारों कार्यकर्ताओं संग पार्टी में प्रवेश। ठाणे जिले में सक्रिय महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के अध्यक्ष विजय गायकवाड़ और उपाध्यक्ष राजेश गायकवाड़ ने अपने हजारों सहयोगियों के साथ भारतीय जनता पार्टी में जाहिर रूप से प्रवेश किया। ये प्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की उपस्थिति में संपन्न हुआ। इस अवसर पर सुनील कदम, राहुल गुप्ता, सुधाकर गायकवाड़, महामुनि काका, सपना गायकवाड़ सहित बड़ी संख्या में युवा कार्यकर्ता और महिलाएं मौजूद रहीं। इस सामूहिक प्रवेश से ठाणे जिले में भाजपा की संगठनात्मक ताकत और अधिक मजबूत हुई है। कार्यक्रम के दौरान ये जानकारी दी गई कि विजय गायकवाड़ आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव में पैनल क्रमांक 16 आशिठे मानेरे प्रभाग से चुनाव मैदान में उतरेंगे। उनके भाजपा में शामिल होने से संबंधित प्रभाग में राजनीतिक हलचल तेज हो गई है। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार महापालिका चुनाव की पृष्ठभूमि में ये प्रवेश भाजपा के लिए अत्यंत महत्वपूर्ण माना जा रहा है। प्रमुख उबाटा पॅनल क्रमांक 13 यांचाही आज या ठिकाणी त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथराव पाटीलजी, या भागातील लोकप्रिय अशा आमदार आदरणीय सुलभाताईजी, आदरणीय नेते नरेंद्र पवारजी, सन्माननीय नाना सूर्यवंशीजी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कल्याण पूर्व या भागामध्ये आपण सर्वजण जाणता आपले सर्वांचे या भागातील आपला माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं असे गणपत शेठ यांच्या नेतृत्वात या सर्व भागांमध्ये केले गेलेल्या कामांची आपण सर्वांना कल्पना आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण या कल्याणपूर्व आणि कल्याणपूर्व मधल्या असणाऱ्या काही विशिष्ट विषयांकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। हा संपूर्ण भाग आणि या भागामध्ये असणाऱ्या दाटीवाटीच्या असणारी वस्ती आणि या सर्व भागांमध्ये असणारी मोठ्या प्रमाणामध्ये चाळी आणि चाळीमध्ये राहणारे रहिवासी, या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हक्काचं एक चांगलं घर हे येणाऱ्या काळात निर्माण करणं ही त्यांची असणारी वर्षानुवर्षाची असणारी स्वप्न ही येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना जर पूर्ण करायची असतील तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे।
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांच्या माध्यमामधून आपल्या नेत्यांपर्यंत प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या माध्यमामधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चाललंय. त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीमध्ये पश्चिमेला एक मेळावा झाला, डोंबिवली पूर्वेला एक झाला, काल कल्याण पश्चिमेला पण झाला आणि आज कल्याण पूर्वचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रभर जसा सज्ज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये ज्यांनी काम केलं त्याच पद्धतीने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम करून विजय संपादन करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो आहे तो विश्वास या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रचंड उत्साह होता. खरं म्हणजे शरद पवार गट या निवडणुकीमध्ये या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठे आहे हे दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. त्यामुळे महेश तपासे यांनी त्याचा निश्चितपणे अभ्यास करावा. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी काही वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागत आहे. मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ते महाराष्ट्रभरामधले कार्यकर्ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले कार्यसम्राट कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन किंवा विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. ज्या जिल्ह्याचं नेतृत्व हे रवींद्र चव्हाणांसारखं आहे त्या जिल्ह्यामधले अनेक वेगवेगळ्या पक्षातलेच नव्हे तर सामाजिक संस्थांमध्ये समाजाशी जवळीक असणारे, समाजाशी जोडले गेलेले सुद्धा अनेक कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात. त्याचाच प्रत्यय आज यश भालेराव असतील, त्यांचे वडील जे समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशी व्यक्ती धारी भालेराव असतील, विजय गायकवाड असतील, अशा अनेकांनी वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे कल्याण पूर्वच्या परिसरामध्ये राहतात त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं भविष्य हे भारतीय जनता पक्षासोबत उज्ज्वल आहे अशी त्यांना खात्री वाटते म्हणून त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. आज जो आपला कार्यकर्त्यांचा जो मेळावा होता या मेळाव्यामध्ये म्हणजे एक उत्साह आणि एक आज जी आमचा जो भारतीय जनता पार्टीची जे लोक म्हणजे कार्यकर्ते होते त्यांनी उत्साहात जे काही आज आपल्या इथे समोर म्हणजे बीजेपीचे आता जे आपले महानगरपालिकेची निवडणूक आलेली त्या निमित्ताने आज इथे आम्ही हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये आम्हाला एकच सांगायचं होतं की जे कार्यकर्ते माझ्या वेळेस जसे एकजुटीने एकमताने जसे काम करत होते यावेळेसही तसंच काम केलं पाहिजे आणि जो आपल्या उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं आणि जो माझ्या वेळेस जसा उत्साह दाखवून जो प्रचंड मताने विजय केला तसंच आपले हे जे कॅन्डिडेट काय असतील प्रत्येक वार्डमध्ये उमेदवार त्यांना निवडून आणायचं. तसंच आणि जे एक विश्वास दाखवलेला आहे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी की कल्याणपुरेमध्ये महापौर आपलाच बसवायचा या उद्देशाने आज आम्ही मेळावा घेतला होता. अशी काही चर्चा तुमच्या झाली नाही, अजून तर काही चर्चा झाली नाही. ते वरिष्ठ आमचे निर्णय घेतील त्याच्यावर आणि त्याच्यावर ठरेल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।